आणि आज आपण पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत एक नवीन व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येतोय आणि हा व्हिडिओ खूप ॲनालिटिकल आणि नवीन पद्धतीचा आहे। तर सुरू करूया। मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, जर आपण सुरुवातीपासूनचं महाराष्ट्राचं जर राजकारण जर बघितलं तर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेळोवेळी काही बदल होत गेले। वेगवेगळ्या नेत्यांचा ठसा या महाराष्ट्राच्या मराठी मनावरती पडताना आपण बघितला। अगदी यशवंतराव चव्हाणांपासून तर शरद पवारांपर्यंत आपण इतर वेगवेगळे नेते या राज्यामध्ये वावरताना बघितलं। त्यांचे वेगवेगळे आंदोलन असतील, वेगवेगळ्या माध्यमातून ते आलेले चर्चेत असतील आणि सत्ता स्थापन करताना या लोकांचा जो प्रमुख सहभाग होता तो आपण बघितला। परंतु मागील काही वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण हे फक्त दोन नावांभोवती फिरताना आता आपल्याला दिसत आहे। ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे। 2024च्या लोकसभा निवडणुकीनी तर हे दाखवून दिलंय की महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरती आता दोनच तारे आहेत, ते म्हणजे फडणवीस आणि ठाकरे। आणि त्याच संदर्भाने आपण हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत आहोत। खरं तर 2014च्या निवडणुकीने देशातलं राजकारण ढवळून निघालं, कारण या 2014च्या निवडणुकीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा इतिहासामध्ये असं घडत होतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही सगळ्यात कमी जागांवरती येऊन ठेपलेली होती। खरं तर नेहमी 300च्या वर जागा घेणारी काँग्रेस राजीव गांधींच्या वेळेला आणि त्या आधीच्या काळामध्ये इंदिरा गांधीजींच्या वेळेला 200च्या आसपास येऊन ठेपली। खरं तर 1984 नंतर काँग्रेसला कधीही पूर्ण बहुमत या देशाने दिलेलं नाही। परंतु 2014 मध्ये मात्र चमत्कार घडत नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाने जी निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये एक मोठी लाट आली आणि त्या लाटेमध्ये मोठे मोठे काँग्रेसचे दिग्गज अक्षरशः वाहून गेले आणि फक्त 46 जागेंवरती काँग्रेस येऊन ठेपली। आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून फक्त एक जागा काँग्रेसला मिळालेली होती। आणि अशा पद्धतीने 2014 मध्ये भाजपा आणि शिवसेना यांची लाट आली। खरं तर नरेंद्र मोदी यांच्यामुळे शिवसेनेचे लोक निवडून येतात अशी ही चर्चा सुरू झाली। परंतु लागलीच 2014 नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद झाला। हा वाद विकोपाला गेला आणि भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढायचं ठरवलं। आता भाजपा स्वतंत्र निवडणूक लढवायचं ठरवल्यानंतर लोकसभेमध्ये आलेली मोदी लाट आणि मोदींचा करिश्मा बघता आता शिवसेना सुद्धा पालापाचोळ्यासारखी उडून जाईल असं लोकांना वाटायला लागलं। आणि अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांनी कमांड सांभाळत 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा स्वतःचा चाणक्षपणा दाखवत आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं। आणि या वेळेला निवडणुकीमध्ये भाजपा जरी मोठा पक्ष ठरला असला तरी 2 नंबरचा पक्ष हा शिवसेना यांचा जागेचा ठरला। आता या वेळेला उद्धव ठाकरे यांनी मोदी असो की शहा असो की फडणवीस असो, शिवसेना स्वतःच्या जीवावरती निवडणूक लढवू शकते। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नंतरही शिवसेना ही जागा जिंकू शकते आणि त्या जागा या बाळासाहेब ठाकरे असताना पेक्षाही जास्त उद्धव ठाकरेंनी निवडून आणल्या। पुण्यांदा 2019 मध्ये निवडणूक झाली। या निवडणुकीला दोन्ही पक्ष एकत्र उभे राहिले। याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप मधल्या 5 वर्षामध्ये खूप झालेल्या होत्या आणि त्यामुळे भाजपाचं एक छुप स्वप्न होतं की आपले आमदार जास्त आले पाहिजे आणि सेनेचे कमी आले पाहिजे। यामध्ये मनसे यांचा, राज ठाकरे यांचा पक्ष देखील त्यामध्ये होता आणि अशा कुरघोड्या केल्यानंतरही 2019 मध्ये पुन्हा एकदा
उद्धव ठाकरे यांनी त्यांचा करिश्मा दाखवला. सोबतच देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भाजपाच्या जागा राखल्या. आता 2019 मध्ये जेव्हा ही त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आणि जेव्हा या दोघांमध्ये जमत नव्हतं, त्यावेळेला राष्ट्रवादीने याचा फायदा घेत या सत्ता स्थापनेमध्ये गेम खेळला. आता तो गेम खेळला आहे की तो उद्धव ठाकरेंचा गेम होता? खरं तर बऱ्याचदा असं चर्चिलं जातं की या प्रत्येक गोष्टी मागे शरद पवार आहे, परंतु असं नसतं. शरद पवारांनी पक्ष स्थापन केल्यापासून कधीही राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता मिळवू शकली नाही. शरद पवार यांचा करिश्मा काही ठराविक जिल्हे सोडल्यानंतर बाहेर कधीही कुठे दिसला नाही. राष्ट्रीय राजकारणामध्ये जरी शरद पवारांचं अनन्यसाधारण महत्त्व असलं तरी ते त्यांच्या अभ्यासामुळे आहे, त्यांच्या लोकांच्या निवडून येण्याच्या ताकदीमुळे नाही. आणि म्हणूनच शरद पवार यांचं नाव घेऊन जरी प्रत्येक गोष्ट थोपवल्या जाते तरी ती तेवढी सत्य खरं तर नसते. आणि मग 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. खरं तर उद्धव ठाकरे यांनी हा घेतलेला स्टँड लोकांसाठी अतिशय नवा होता. असं कधी होईल महाराष्ट्रामध्ये हेही कधी कोणी विचार केलेलं नव्हतं, परंतु उद्धव ठाकरेंनी ते करून दाखवलं. आणि फक्त 2.5 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी बहुसंख्य हिंदूंची मनं तर जिंकलीच, परंतु अल्पसंख्याकांनाही सुरक्षितता त्यांच्या नेतृत्वामध्ये जाणवायला लागली. आणि याचा परिणाम असा झाला की अत्यंत कमी वेळामध्ये जे लोक कधीही शिवसेनेचे मतदार नव्हते त्या लोकांना शिवसेनेच्या बाजूला वळवण्यामध्ये उद्धव ठाकरे यशस्वी ठरले. पुढील काळामध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली, ते मुख्यमंत्री बनले. अजित पवार यांनी बंडखोरी केली, ते उपमुख्यमंत्री बनले. या सगळ्या घडामोडी घडत असताना 2च व्यक्ती या सगळ्या राजकीय प्याद्यांना फिरवताना दिसत होते, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे. या दोघांमध्ये कोणाचा विजय होईल कोणाचा पराजय होईल हा भाग वेगळा आहे, हा भाग आपल्या चर्चेचा नाही. परंतु या दोघांमध्येच फक्त आता महाराष्ट्रामध्ये टस्सल चाललेली आपल्याला दिसून येते. खरं तर हे दोघच जण इतर सगळ्या राजकीय प्याद्यांना फिरवताना आपण बघत असतो. आणि म्हणूनच आता मराठी मनांवरती आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरती 2च तारे, फडणवीस आणि ठाकरे. जर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आम्ही कमेंट बॉक्समधून नेहमी वाचत असतो आणि त्यातून तुम्ही दिलेल्या पॉझिटिव्ह कमेंट्स नक्कीच आम्हाला एनर्जी देत असतात. तर तुमचे विचारही कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.